1918 साली साईबाबांचं महानिर्वाण झालं आणि त्याच्या काही वेळ अगोदर साईबाबांनी 9 चांदीचे नाणी जे आहेत त्यांचे तत्कालीन ज्या भक्त होते लक्ष्मीबाई शिंदे यांना दिले होते आणि त्या आजही 9 नाणी जे आहेत त्याची पूजा अर्चना केली जाते। एक भक्तीचं आणि आस्थेचं प्रतीक ते मानलं जातं। मात्र या 9 नाण्याहून आता दावे प्रतिदावे जे आहेत ते वंशजांमध्ये सुरू झालेले आहेत। लक्ष्मीबाई शिंदेंची जी नात आहे शैलजा गायकवाड आणि त्यांचा मुलगा अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी काल धर्मदाय आयुक्ताचा जो अहवाल आहे तो सादर केला आणि त्यानंतर वातावरण जे आहे ते तापायला लागलेलं आहे। कारण त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्यामध्ये आक्षेपार्ह विधान जे आहे ते साईबाबांबद्दल केलं। त्यानंतर पोलिसांनी देखील घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केला आणि त्यानंतर कार्यालयाजवळ देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आज बैठक घेतली आणि कार्यालय आणि घराच्या दिशेने मोर्चा देखील काढला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी जो आहे तो कडेकोट बंदोबस्त जो आहे तो दिलेला आहे। हा जो वाद आहे खरं तर सातत्यानं समोर येतो आहे आणि एकीकडे जे लक्ष्मीबाई शिंदेंचे वंशज आहेत जे त्यांचे परपंतू आहेत चंद्रकांत शिंदे ते देखील दावा करत आहेत की जी 9 नाणी आहेत मूळ ती आमच्याकडे आहे, वारसा हक्काने ती आमच्याकडे आलेली आहे। एकंदरीत त्यांनी जो आहे तो अरुण गायकवाड यांचा दावा खोटा ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।